लग्नाच्या रात्री जेव्हा मी माझ्या बायकोचा काळा चेहरा पाहिला तेव्हा मला खूप राग आला. जेव्हा मी तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती माझ्या पाया पडली आणि म्हणाली की तू पुन्हा लग्न कर, मी घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहीन. मी एका सुंदर स्त्रीशी लग्न केले आणि तिला घरी आणले. पहिली पत्नी दासी बनली आणि सर्वांची सेवा करू लागली. घरातले सगळेच आनंदी होते कारण त्यांना एक मोफत मोलकरीण मिळाली. पण एका रात्री अचानक मी बाहेर उभा होतो. मी शांत डोळ्यांनी माझ्या घराच्या दाराकडे पाहत होतो. आज मला दार उघडून आत जाण्याची हिंमत का होत नव्हती ते मला कळत नाही. जवळच्या मंदिरातून भजनाचा आवाज आला तेव्हा मी आकाशाकडे पाहिले. हिवाळ्यातील संध्याकाळ लवकरच रात्रीच्या अंधारात बदलली होती. मी एक दीर्घ श्वास घेतला. मला ते हवे असो वा नसो, शेवटी मला माझ्या घरी परत जावे लागले. याशिवाय माझ्याकडे जाण्यासाठी दुसरे कोणतेही ठिकाण नव्हते. मी दार उघडून आत शिरलो. संपूर्ण घर नेहमीप्रमाणे चमकत होते. संगमरवरी जमिनीवर मला माझे प्रतिबिंब दिसत होते. संध्याकाळच्या या वेळीही या घरात कुठेही धुळीचा पत्ता नव्हता. जणू काही घर अनेक वेळा स्वच्छ केले आहे. माझे बूट चिखलाने माखले होते. मी जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसे जमिनीवर माझ्या पावलांचे ठसे येऊ लागले. ड्रॉइंग रूममध्ये प्रवेश करताच माझी नजर आतल्या दृश्यावर पडली. माझी पत्नी लाल कपडे घालून टीव्ही पाहत होती. तिच्या हातात चहाचा कप होता. तिला पाहताच माझ्या ओठांवर हास्य पसरले. ती खूप सुंदर होती. एका मुलाची आई झाल्यानंतरही तिच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता आली नाही. मला पाहताच तिने मला तिच्या जवळ बसण्याचा इशारा केला आणि स्वयंपाकघराकडे तोंड करून हाक मारली, जीविका, सौरभसाठीही चहा आण. मी तिच्या शेजारी शांतपणे बसलो. आज माझे मन खूप दुःखी होते. माझ्या चेहऱ्याकडे पाहून माझी बायकोही काहीतरी समजत होती. ती असंबद्ध गोष्टी बोलून माझे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होती. थोड्या वेळाने जीविका चहाचा कप घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिला पाहून मला धक्काच बसला, पण तिने शांतपणे चहा ठेवला आणि परत गेली. माझ्या पत्नीने तिला जेवणाची एक मोठी यादी दिली. जीविकाने मान हलवली आणि स्वयंपाकघराकडे वळली. वाटेत तिने जमिनीवर पडलेली खेळणी गोळा केली आणि टेबलावर ठेवली. माझे डोळे काही अंतरापर्यंत तिचा पाठलाग करत राहिले, पण आता मी असहाय्य होतो. माझ्या हातात चहाचा कप होता, पण मला हरवल्यासारखे वाटले. रात्रीचे जेवण खूप चविष्ट होते. जणू जीविकाच्या हातात काहीतरी जादूच होती. जेवणानंतर मी लवकर झोपायला गेलो. मला माहीत नाही की माझ्या मनावर असे कोणते ओझे होते की बराच वेळ बाजू बदलूनही मला झोप येत नव्हती. माझी पत्नी गाढ झोपेत होती. मी शांतपणे उठलो आणि खोलीतून बाहेर आलो. मी खोलीत फिरत असताना एक विचित्र आवाज माझ्या कानावर पडला. माझी पावले अनैच्छिकपणे ज्या दिशेने आवाज येत होता त्या दिशेने सरकली. खोलीचा दरवाजा उघडा होता. मी थोडासा दाब घेऊन दार उघडले आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या तोंडातून एक मंद किंकाळी बाहेर आली. मी जे पाहिले त्यानंतर मला स्वतःवर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले. म्हणूनच आज माझे मन जड झाले होते. सकाळपासूनच एक अज्ञात भीती मला ग्रासत होती. आज मी माझ्या डोळ्यांनी ती भीती प्रत्यक्षात येताना पाहत होतो. मी माझ्या खोलीत परत पडत गेलो. मला घाम येत होता. माझे हृदय जोरात धडधडत होते. अश्रू थांबायला तयार नव्हते. रात्रीच्या या शांततेत जर कोणी, जो एक बलवान माणूस होता, त्याला रडताना पाहिले असते तर मला काय वाटले असते हे मला माहीत नाही. पण सत्य हे होते की भूतकाळ मला पूर्ण ताकदीने हादरवत होता. इच्छा असूनही मी स्वतःला 2 वर्षापूर्वीची ती घटना आठवण्यापासून रोखू शकलो नाही, ज्याने माझे संपूर्ण आयुष्य उलथवून टाकले होते. इंग्लंडमधून शिक्षण घेऊन जेव्हा मी परतलो तेव्हा माझ्या व्यक्तिमत्वात एक चांगली चमक होती.
मला स्वतःला हवेत उडताना जाणवले. संपूर्ण कुटुंबात असा एकही मुलगा नव्हता जो माझ्याशी स्पर्धा करू शकेल. इथे भारतात लोकांना अभ्यासाची ओढ असते. त्यांचे पालक त्यांना लहानपणीच कार्यशाळेत किंवा भाजीपाला गाड्यांवर उभे करतात. पण माझे आई वडील असे होते. खूप कष्ट करूनही त्यांनी मला इंग्लंडला शिक्षणासाठी पाठवले. मी सक्षम होतो म्हणून मला शिष्यवृत्ती मिळाली. इंग्लंडमध्ये 4 वर्षे शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा मी परतलो तेव्हा मी पूर्णपणे बदललो होतो. माझ्या घरी येण्याचा आनंद साजरा करण्यासाठी आईने संपूर्ण कुटुंबाला मेजवानीचे आमंत्रण दिले होते. घरातील महिला माझ्या कपाळाचे चुंबन घेत होत्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करत होत्या. मुली माझ्याकडे गुपचूप पाहत होत्या आणि एकमेकांना संकेत देत होत्या. प्रत्येक कुटुंबाला मी त्यांचा जावई व्हावे असे वाटत होते. या विचाराने मला थोडे अहंकारी बनवले. आणि मी अहंकारी का नसेन? मीही सुंदर होतो, मी शिकलो होतो आणि भारतात येताच मला चांगली नोकरी मिळाली. आता घरात भरपूर पैसे असल्यासारखे वाटत होते. या सर्व गोष्टींनी मला माझ्या वैयक्तिक महत्त्वाबद्दल एक विचित्र अभिमानाची भावना दिली. पार्टी दरम्यानही मला अनेक मुलींच्या नजरा माझ्यावर असल्यासारखे वाटले. जर मी लग्न केले तर ते माझ्या स्वतःच्या इच्छेने होईल आणि माझी पत्नी माझ्या बरोबरीची असावी. या विचाराने माझ्या हृदयात खोलवर स्थान निर्माण केले होते. मेजवानी संपली. भांडी गोळा करताना आई खूप आनंदी दिसत होती. पूर्वी या कुटुंबाने आम्हाला कधीच महत्त्व दिले नाही आणि आता जेव्हा माझा मुलगा शिकला आहे तेव्हा पहा सगळे आमचे कसे अनुसरण करत आहेत. तिने ते मोठ्या अभिमानाने सांगितले. मी हसलो. मग ते वडिलांच्या शेजारी बसली आणि त्यांना एका नातेवाईकाबद्दल सांगू लागली ज्याने मला त्यांची मुलगीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव दिला. मला राग आला. आई, मला नाते शोधण्याची गरज नाही. मी माझ्या इच्छेनुसारच लग्न करेन, मी म्हणालो. पण आईचा चेहरा फिका पडला. लग्नापूर्वी जात, कुटुंब इत्यादी गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती मुलगी अशी असावी जी स्थिरावण्यास तयार असेल. म्हणून मी माझ्या इच्छेनुसारच लग्न करेन. आता काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी हिऱ्यासारखी मुलगी शोधेन. आईने जे सांगितले ते ऐकून मी हसलो. मी ते शोधत असलो किंवा माझी आई, मला हिऱ्यासारखी मुलगी हवी होती. दरम्यान माझ्या मोबाईलवर कोणीतरी मला फोन करत होते. मी हातात मोबाईल घेऊन घराबाहेर पडलो. पण माझं मन अजूनही आईच्या शब्दांमध्ये गुंतलेलं होतं. लग्नाची स्वप्ने माझ्या मनात आधीच होती आणि असं हसलं तरी असा कोणता तरुण मुलगा असेल जो लग्न करू इच्छित नाही. चांगले घर, चांगले शिक्षण, पैशांची कमतरता नव्हती. आता माझ्या आयुष्यात फक्त एका सुंदर पत्नीची कमतरता होती जी माझ्यासोबत पाऊल टाकून चालू शकेल. एके दिवशी मी कामावरून घरी परतलो तेव्हा मला घरात काही असामान्य हालचाली दिसल्या. मी माझ्या खोलीत प्रवेश केला तेव्हा मला समोर एक महिला बसलेली दिसली जी अचानक उठली आणि माझ्या कपाळाचे चुंबन घेऊ लागली. मी काळजीपूर्वक पाहिले तर तिचा चेहरा ओळखीचा वाटला. मी प्रश्नार्थक नजरेने आईकडे पाहिले. आई हसली. ही तुझी मामी आहे जी दुसऱ्या शहरात राहते. इंग्लंडहून तू आल्याची बातमी मिळाल्यानंतर ती तुला भेटायला आली आहे. आई जे म्हणाली ते समजून मी मान हलवली. हो, त्यांच्या दिसण्यावरून असे वाटत होते की ते फार श्रीमंत नव्हते. त्यांचे कपडे साधे पण स्वच्छ आणि नीटनेटके होते. वडील त्यांच्याशी खूप प्रेमाने वागत होते आणि आईही वारंवार त्यांच्यासमोर अन्नपदार्थ आणि पेय ठेवत होती. मला हे सगळं थोडं विचित्र वाटलं. मी काही न बोलता माझ्या खोलीत गेलो. बाहेर बराच वेळ मेळावा चालू होता. सगळे आपापसात हसत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कामावर गेलो. मी परत आलो तेव्हा आई खूप आनंदी होती. त्यांनी सांगितले की मामा मामी इथे आले होते.
कारण त्यांना त्यांच्या मुलीचे लग्न तुझ्याशी करायचे होते. मी अभिमानाने हसलो. लोक आता माझ्या घरी येऊन त्यांच्या मुलींचे लग्न माझ्याशी करायला तयार होते. आईला या नात्यासाठी सहमती होती, पण मी थोडासा संकोच करत होतो. मला त्या मुलीला भेटायचे होते. मी आईला हे सांगितले तेव्हा ती हसली आणि म्हणाली, काळजी करण्यासारखे काही नाही. मी पाहिले आहे, ती खूपच सुंदर आहे. ते दुसऱ्या शहरात राहतात आणि गरीबही आहेत. त्यामुळे तिथे जाऊन मुलीला पाहणे शक्य नाही. मला लवकरच लग्न करायचे आहे आणि माझ्या जुन्या हाडांमध्ये आता तुमचा राग सहन करण्याची ताकद राहिलेली नाही. जेव्हा तुझी बायको येईल तेव्हा ती तुझा लाड करेल. आईचे म्हणणे ऐकल्यानंतर मी इच्छा असूनही नकार देऊ शकलो नाही. मला माहीत होतं की माझ्या आईला इतक्या लवकर काहीही आवडणार नाही. मी लग्नाला होकार दिला. घरी लग्नाची तयारी लगेच सुरू झाली. मी माझ्या भावी पत्नीशी कसे तरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मला कळाले की तिच्याकडे मोबाईल फोनही नाही आणि ती अशा प्रकारे कोणालाही भेटत नाही. काही हरकत नाही, मी स्वतःला सांत्वन दिले. लग्नाला आता फक्त काही दिवस उरले आहेत. ऑफिसमधील माझ्या सर्व मित्रांना माझ्या लग्नाबद्दल माहिती होती आणि सर्वजण माझे अभिनंदन करत होते. ते सर्व उच्च दर्जाचे लोक होते, म्हणून मी शहरातील सर्वात मोठ्या हॉलमध्ये माझी रिसेप्शन पार्टी आयोजित केली. मला असं वाटतं की जेव्हा मी माझ्या पत्नीसोबत स्टेजवर जाईन तेव्हा सर्वांच्या नजरा आपल्यावर असाव्यात. लग्नाचा दिवसही आला. मी पैसे उदारपणे खर्च केले. लग्नाच्या मिरवणुकीसह आम्हाला दुसऱ्या शहरात जावे लागले. प्रवासाच्या थकव्याने आम्हा सर्वांनाच थकवले होते, पण मी माझ्या लग्नात आनंदी होतो. पण जेव्हा मी एका छोट्या घरात वर म्हणून बसलो तेव्हा मला गुदमरल्यासारखे वाटू लागले. मला तिथे बसून खूप वाईट वाटले. मी माझ्या आईला तर सांगितले होते की लग्नाच्या हॉलमध्येच व्हायला हवे असे त्यांना सांगावे, पण त्यांनी स्वतःच्या छोट्या घरात व्यवस्था केली होती. मला काहीही बोलायचे होते, तरी मी ते शांतपणे सहन करत राहिलो. मी माझ्या वधूची आतुरतेने वाट पाहत होतो. थोड्याच वेळात लग्नाचे मंत्र म्हणण्यात आले आणि लग्न पूर्ण झाले. मी प्रश्नार्थक नजरेने आईकडे पाहिले. मला भूक लागली होती, पण वधूच्या बाजूने काहीही खायला किंवा पेय दिले जात नव्हते. शेवटी कंटाळून आणि थकून मी माझ्या सासऱ्यांना विचारले. माझा प्रश्न ऐकून तो गप्प झाला. मग तो म्हणाला, बेटा, आम्ही तुला आधीच सांगितले होते की आम्ही लग्नातील पाहुण्यांना जेवण देऊ शकत नाही. मी तुमच्या आईशी आधीच बोललो होतो. त्यांनी स्वतः सांगितले की ती लग्नातील पाहुण्यांना स्वतः जेवू घालेल. त्याने हे अगदी सहजतेने सांगितले, पण जणू काही माझ्यावर डोंगर कोसळल्यासारखे वाटले. मला खूप राग आला. हा माझा अपमान होता. माझ्या सोबत आलेले पाहुणे इकडे तिकडे अन्न शोधत होते आणि माझा चेहरा लाजेने लाल झाला. माझ्या सासरच्या लोकांविरुद्ध माझ्या मनात निर्माण झालेली ही पहिली गाठ होती. मी शांतपणे उठलो आणि एका ओळखीच्या व्यक्तीला फोन करून जेवायला आणण्यास सांगितले. थोड्याच वेळात लग्नाच्या मेजवानीसाठी जेवण आले. मला आईला काहीतरी विचारायचे होते, पण ती योग्य वेळ नव्हती. जेव्हा माझ्या वधूला आणून माझ्या समोर बसवण्यात आले तेव्हा मला थोडे हायसे वाटले. ती उंच होती आणि तिच्या चेहऱ्यावर मोठा पदर होता. तिचे चांगले कपडे घातलेले रूप पाहून मला वाटले की ती नक्कीच सुंदर असेल. आता मी निघण्यासाठी अधीर होत होतो. थोड्या वेळाने लग्नाची मिरवणूक शहराकडे निघाली. आम्ही परतलो तेव्हा रात्र झाली होती. आम्ही अनेक लहान विधी पूर्ण केले तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. शेवटी मी माझ्या आईला हातवारे करून सांगितले की आता मला माझ्या खोलीत जायचे आहे. सर्वांनी हावभाव पाहिला आणि हसायला लागले. मग माझी आई माझ्या बायकोला खोलीत घेऊन आली आणि तिला बसवले. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होते, ज्याचे कारण मला समजले नाही. पाहुणे खोलीतून बाहेर पडल्यावर मी दार बंद केले आणि मागे वळलो. माझी बायको बेडवर लेहंगा पसरवून बसली होती.
खोली खऱ्या फुलांनी सजवली होती. मी हळूहळू बेडकडे गेलो आणि समोर बसलो. आज माझ्या इच्छा पूर्ण होण्याचा दिवस होता. माझ्या सुंदर आयुष्यात जी एक गोष्ट कमी होती ती आज पूर्ण झाली. एक सुंदर पत्नी जिच्या उपस्थितीमुळे मी पूर्ण होतो. मी माझा हात पुढे करून तिचा पदर उचलला, पण पुढच्या क्षणी मला माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. माझ्यासमोर माझी पत्नी बसली होती, पण तिच्या चेहऱ्यावर विशेष तेज नव्हते. तिचा रंग खूपच काळवंडला होता. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव सामान्य होते. माझ्या मनात एक खळबळ उडाली. ती शांत बसली होती. कदाचित ती माझ्याकडून प्रशंसा किंवा चेहरा दाखवल्याबद्दल भेटवस्तूची अपेक्षा करत असेल. पण एकदा पाहिल्यानंतर मला पुन्हा तिच्याकडे पाहण्याची इच्छाच झाली नाही. माझ्या मेंदूतील नसा दुखत होत्या आणि रागाने फुटल्यासारखे वाटले. आईने काय केले? ती तर म्हणाली होती की तू खूप सुंदर आहेस, पण तुझा चेहरा असा आहे की तुला एकदा पाहिल्यानंतर मी तुला पुन्हा पाहू शकत नाही. तू माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. तुला न पाहताच लग्न करून मी खूप मोठी चूक केली. माझ्या तोंडून हे कटू शब्द बाहेर पडले. ती जी आतापर्यंत हळूहळू हसत होती, अचानक ती माझ्याकडे पाहू लागली. माझ्या बोलण्याने तिच्या डोळ्यात पाणी आले. मी तिच्याकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहिले आणि तिरस्काराने माझा चेहरा दुसरीकडे वळवला. मला नेहमीच गोरा रंग हवा होता आणि माझी बायको खूप काळी होती. मी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. तिच्या काळ्या रंगावर केलेला मेकअप तिला आणखीच कुरूप बनवत होता. मी घाबरलो आणि बेडवरून खाली उतरलो आणि म्हणालो, मी तुला घटस्फोट देतो. मी तुला माझी पत्नी म्हणून ठेवू शकत नाही. उद्या रिसेप्शनवर सगळे तुला पाहून माझी चेष्टा करतील. माझ्या या शब्दांमुळे तिच्या चेहऱ्यावर शांतता पसरली. असे वाटत होते ती अचानक बेडवरून खाली उतरली आणि माझे पाय धरले. नाही अनिरुद्ध, देव करून मला घटस्फोट देऊ नकोस. माझे आई वडील खूप गरीब आहेत. हा धक्का त्यांच्यासाठी डोंगरासारखा असेल. ती अचानक बेडवरून खाली उतरली आणि माझे पाय धरले. नाही सौरभ, देव करून मला घटस्फोट देऊ नकोस. माझे आई वडील खूप गरीब आहेत. हा धक्का त्यांच्यासाठी डोंगरासारखा असेल. जर मी कुरूप आहे तर त्यात त्यांचा काय दोष? मी तुला सर्व सुख देईन, फक्त मला घटस्फोट देऊ नकोस. ती ढसाढसा रडत होती, पण तिच्या काळ्या हातांमध्ये माझे पांढरे पाय खूप विचित्र दिसत होते. मी मागे हटलो. मी खोलीतील सर्व काही उद्ध्वस्त करावेसे मला वाटले. अचानक ती तिच्या जागेवरून उठली आणि म्हणाली, जर तुला माझे रूप आवडत नसेल तर तू दुसऱ्याशी लग्न कर. मी तुला कधीच थांबवणार नाही. फक्त माझं नाव माझ्यापासून काढून टाकू नकोस. मी इथे घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून तुमची सर्वांची सेवा करत राहीन. तिच्या बोलण्याने माझ्या मनात आणखी एक द्वेषाची लाट निर्माण झाली. तिच्याशी कोणताही संबंध मला आता सहन होत नव्हता, पण मी काहीच करू शकत नव्हतो. खोलीत बराच वेळ फिरल्यानंतर मी शेवटी दार उघडले आणि बाहेर पडलो. आई बाहेर सोफ्यावर बसली होती. मला बाहेर येताना पाहून तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य उमटले. मी यावेळी बाहेर का आलो हे तिने मला अजिबात विचारले नाही. मी घराबाहेर पडलो. मी रस्त्यावर किती वेळ भटकत राहिलो हे मला माहीत नाही. शेवटी मी ठरवलं की माझ्या अंदाजानुसार मी नक्कीच एका सुंदर मुलीशी लग्न करेल. दुसऱ्या दिवशी रिसेप्शन पार्टी होती. मी तिला चेहऱ्यावरून अजिबात पदर काढू नको असे बजावले होते. त्या बिचाऱ्या मुलीने मी जे बोललो ते मान्य केले. संपूर्ण पार्टीत लोक म्हणत राहिले की वधू रिसेप्शनमध्ये पदर घेत नाही, पण आईने सर्वांना शांत केले. माझे मन त्याला पूर्णपणे कंटाळले होते. रिसेप्शन नंतर जेव्हा जेवण सुरू झाले तेव्हा सगळे लोक मला जेवणाचा आग्रह करत होते, पण मी त्यांना नकार द्यायचो. दुसऱ्या दिवशी मी कामावर जायला सुरुवात केली, पण माझा जवळचा मित्र समीरला काहीतरी समजले. माझ्यासारखा प्रवास करायला आवडणारा माणूस लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी कामावर पोहोचू शकतो
ही गोष्ट त्याला खटकत होती. त्याच संध्याकाळी त्याने मला त्याच्या घरी जेवायला बोलवले. मी नकार देण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझी विनंती सक्तीने नाकारली. तो म्हणाला, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कोणी कामावर जाते? तू हनीमूनला गेला नाहीस. आता कृपया वहिनीसोबत माझ्या घरी जेवायला ये. माझा उदास चेहरा पाहून त्याला सगळं समजलं. माझ्या अनिच्छेला न जुमानता त्या संध्याकाळी मी माझ्या पत्नीला त्याच्या घरी घेऊन गेलो. जेव्हा माझ्या 2 मैत्रिणींनी मला त्या सामान्य दिसणाऱ्या मुलीसोबत येताना पाहिले, तेव्हा त्यांना माझा चेहरा उदास का होता हे समजले. त्याने घरी विविध पदार्थ बनवले होते. त्याच्या कुटुंबाने मला त्यांच्याच कुटुंबातील सदस्य मानले होते. समीरने जेवायला बसायला सांगितले, पण मी क्षणभर थांबलो. त्याची धाकटी बहीण जेवणाची व्यवस्था करत होती. तिला पाहून मी तिच्यावरून नजर हटवायला विसरलो. ती इतकी सुंदर होती, जणू ती थेट स्वर्गाच्या बागेतून या जगात आली होती. तिचे लांब कुरळे केस, नाजूक चेहरा आणि गोरा रंग माझ्या मनाला मोहून टाकत होता. मला अगदी अशाच मुलीला माझी बायको बनवायचे होते. जेव्हा तिला माझ्या नजरेची दिशा कळाली, तेव्हा तिने माझ्याकडे पाहिले आणि तिचा चेहरा लाजेने लाल झाला. माझे हृदय नियंत्रणाबाहेर गेले. मला तिला कोणत्याही किमतीत माझी पत्नी बनवायचे होते. माझी कुरूप पत्नी हे सर्व शांतपणे पाहत राहिली. समीरच्या घरून परतताना मी मनात ठरवलं होतं की मी समीरच्या बहिणीशी बोलेन, आणि मी जास्त वेळ वाट पाहिली नाही. दुसऱ्याच दिवशी मी माझ्या मित्राला माझ्या भावना सांगितल्या. तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, पण सौरभ, तुझे लग्न फक्त 2 दिवसांपूर्वीच झाले आहे. मी म्हणालो की मला अशी कुरूप बायको नको आहे. ती आईची निवड होती. मला माझ्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करायचे आहे. मी तुझ्या बहिणीला जगातील सर्व आनंद देईन. माझा मोठा दर्जा, उत्तम नोकरी आणि भरपूर पैसा, यामुळे कदाचित त्याला असे वाटले असेल. शेवटी त्याने माझ्या बाजूने निर्णय घेतला आणि माझ्या लग्नाला होकार दिला. त्या दिवशी मी खूप आनंदी होतो. घरी आल्यानंतर मी प्रथम आईला सांगितले. मी जे बोललो ते ऐकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव नव्हते. जणू काही सगळं आधीच ठरवलेलं असतं. फक्त एका आठवड्यानंतर मी प्रतीक्षाशी लग्न केले आणि तिला माझ्या घरी आणले. तिचे सौंदर्य आणि मेकअप पाहून माझी पहिली पत्नी जीविका काही क्षण तिथेच उभी राहिली आणि नंतर शांतपणे खोलीतून बाहेर पडली. मी तिचे सर्व कपडे कपाटातून काढले आणि सोफ्यावर ठेवले आणि तिला सांगितले की प्रतीक्षा आता या खोलीत राहील. तू आईच्या खोलीत किंवा स्टोअर रूममध्ये झोप. मी द्वेषपूर्ण स्वरात म्हणालो, पण ती काहीच बोलली नाही. हो, तिच्या डोळ्यात नक्कीच अश्रू होते. तिने शांतपणे स्टोअर रूमला आपले राहण्याचे ठिकाण बनवले. माझी आई तिला सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काम करायला लावायची. जणू काही त्यांना एक मोफत मोलकरीण मिळाली होती. ती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर तिला शिव्या द्यायची, फटकारायची आणि अपमान करायची. मला आश्चर्य वाटले, कारण मी माझ्या सौम्य स्वभावाच्या आईची ही बाजू यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. पण मला तिच्यात रस नव्हता. म्हणूनच माझ्या आईने तिच्याशी कसेही वागले तरी मला काही फरक पडला नाही. मी माझ्या नवीन आयुष्यात मग्न होतो. प्रतीक्षा एक फॅशनेबल मुलगी होती. ती नवीन शैलीचे कपडे घालते आणि नेहमी मेकअप करते. तिचे सौंदर्य पाहून मला खूप आनंद व्हायचा. जीविका घरातील सर्व कामे करायची. म्हणूनच प्रतीक्षाला कोणतेही काम करण्याची गरज पडली नाही. लग्नानंतर लवकरच मी प्रतीक्षासोबत हनीमूनला गेलो. युरोपच्या दीर्घ दौऱ्यानंतर मला कळाले की ती गर्भवती आहे. माझे आयुष्य आता पूर्ण होणार होते. मी खूप आनंदी होतो. फक्त एकच गोष्ट मला त्रास देत होती. घरात शांतपणे फिरणारी जीविका आता मला सावलीसारखी वाटत होती. ती कधीच काही बोलली नाही. माझ्या आईने तिला अनेक वेळा मारहाण केली आणि ती ते शांतपणे सहन करत राहिली. एके दिवशी जेव्हा दूध सांडले
तेव्हा माझ्या आईने तिला काठीने इतके जोरदार मारले की ती खूप रडू लागली. तरीही तिच्या तोंडून एकही तक्रार निघाली नाही. त्या दिवशी माझे मन एका विचित्र अस्वस्थतेने का भरून गेले होते ते मला कळत नाही. जर मी कामावर असतो तर मला तिचे तक्रार करणारे डोळे सर्वत्र दिसले असते. म्हणूनच आजही मी लवकर परतलो आणि रात्रीच्या यावेळी मी जे काही पाहिले ते पाहून मला अश्रू अनावर झाले. माझे बाळ जोरात रडत होते. मी उठलो आणि त्याच्याकडे पाहिले. प्रतीक्षा नकळत झोपली होती. मी तिला हलवले आणि बाळाच्या रडण्याकडे तिचे लक्ष वेधले, पण ती उलटली आणि पुन्हा झोपी गेली. मी एक दीर्घ श्वास घेतला. ती नक्कीच सुंदर होती, पण तिच्यात सभ्य व्यक्ती असे काही नव्हते. ते मूल रात्रभर रडत राहिलं आणि मीच त्याला शांत केले. मुलाला दूध पाजल्यानंतर मी खोलीबाहेर आलो. मी पुन्हा त्याच खोलीकडे गेलो जिथे मी काही वेळापूर्वी ते दृश्य पाहिले होते. यावेळी स्टोअर रूमचा दरवाजा उघडा होता. जीविका अगदी समोर बसून ढसाढसा रडत होती. आई अजूनही तिच्या समोर उभी होती आणि म्हणत होती की लग्नानंतर तुझ्या आईने माझ्याशी जे काही केले त्याचा मी कसा बदला घेतला ते बघ. तुझा चेहरा आणि रूप पाहून मला कळाले होते की माझा मुलगा तुला कधीच स्पर्श करणार नाही. म्हणूनच मी मुद्दाम तुझे लग्न त्याच्याशी लावून दिले. आता बघ, तू घरात कचऱ्यासारखी पडून आहेस आणि तुझ्या आईला होणाऱ्या वेदना मला खूप सांत्वन देतात. मध्यरात्री इथे प्रभूची जपमाळ करून तू काय सिद्ध करू इच्छिते? तू खूप उदात्त बनण्याचा प्रयत्न करत आहे. चल उठ, मला गरम दूध आण. आईने तिला जोरात लाथ मारली. ती पुन्हा रडू लागली आणि शांतपणे तिच्या जागेवरून उभी राहिली. जणू काही माझ्यावर डोंगर कोसळल्यासारखे वाटले. आईने तिच्या आईच्या स्वभावाचा बदला घेण्यासाठी माझा वापर केला. तिच्या आईने त्यांना काय केले हे मला माहीत नव्हते, पण या सगळ्यात जीविकाची चूक नव्हती. ती माझ्या जवळून शांतपणे जाऊ लागली. जेव्हा तिने एकदा माझ्याकडे पाहिले तेव्हा मी डोक्यापासून पायापर्यंत थंडीने थरथर कापू लागलो. जर ती बसून देवाकडे माझ्याबद्दल तक्रार करत असती तर देवालाच माहीत माझे काय झाले असते. ऑफिसमधील लोकांचे बदललेले चेहरे मला आठवू लागले. माझ्या तक्रारी वारंवार बॉसकडे केल्या जात होत्या. माझे मूल दिवसभर सोडून दिलेल्या माणसासारखे पडलेले होते. प्रतीक्षा तिच्या सौंदर्यात आणि ड्रेसिंगमध्ये मग्न राहत होती. जीविका माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिचा हात धरला. रात्रीच्या या वेळी तू माझ्या बायकोसोबत असं वागू शकत नाहीस. आई, मी जे काही ऐकलं त्यानंतर मी हे पाप माझ्या डोक्यावर घेऊ इच्छित नाही. आजपासून मी जीविकाला माझ्या पत्नीचा दर्जा देईन. ती आता स्टोअर रूममध्ये राहणार नाही, तर ती दुसऱ्या खोलीत राहणार आहे. आता या दोन्ही पत्नींना न्याय देण्याची जबाबदारी माझी आहे आणि आजपासून तू माझ्या बायकोला काहीही बोलणार नाहीस. मी हात वर केला आणि माझ्या आईला सांगितले. तिचा चेहरा फिकट पडला होता, पण मला कळत नाही का माझ्या हृदयात एक विचित्र शांततेची भावना येत होती. जीविकाच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यातही एक अनोखा आनंद दिसत होता. मी तिच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले. स्कार्फ थोडासा घसरला होता. आई तिच्या चेहऱ्यावर निरागसता पसरली होती. पदर थोडासा घसरला होता आणि तिच्या चेहऱ्यावर निरागसता पसरली होती. ती सुंदर नव्हती, पण कुरूपही नव्हती. मी तिचा हात हळुवारपणे धरला आणि तिला माझ्या खोलीत घेऊन गेलो. सकाळ होताच मी माझ्या दोन्ही पत्नींना समान हक्क देण्याची घोषणा केली. सुरुवातीला प्रतीक्षा खूप रडली आणि खूप ओरडली, पण नंतर ती शांत झाली, कारण तिला माझी संपत्ती आणि मालमत्ता गमवायची नव्हती. आणि जीविका इतकी आनंदी होती की उठताना किंवा बसताना देवाचे आभार मानायला ती विसरली नाही. ती अजूनही पूर्वीसारखीच घरातील सर्व कामे करत होती. फरक एवढाच होता की आता तिच्या डोळ्यात अश्रूंऐवजी नेहमीच हास्य होते.
तिच्या सहवासात असताना मला जाणवले की खरा आनंद देणारी पत्नी कशी असते. माझे कपडे आणि बुटं नेहमीच रेडीमेड उपलब्ध असायचे. ती स्वतःच्या हातांनी मला गरम गरम जेवण वाढायची आणि कधीही तक्रार करायची नाही. आणि आता मी मनात ठरवले होते की मी तिच्यावर केलेले अत्याचारांचे प्रायश्चित्त नक्कीच करेन. हा या कथेचा नैतिक संदेश आहे. खरा आनंद आणि खरे नाते हे केवळ दिसण्याने आणि दिखाव्याने नाही, तर प्रेम, समर्पण आणि सेवेने बनते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या आत डोकावते, त्याच्या चुका स्वीकारते आणि त्या सुधारण्याचा निर्णय घेते, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने न्याय करतो, स्वतःसोबत आणि इतरांसोबतही. जीविकासारख्या पत्नीचा आदर आणि प्रेम मिळाल्याने सौरभला हे जाणवले की खरे सौंदर्य बाह्य नसून ते अंतर्गत असते, जे त्याग, सेवा आणि हास्य यात असते. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे काय मत होते, कृपया हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व ऑल सेटवर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची सूचना लगेच मिळेल. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.